तोपर्यंत पत्नी आहे तोपर्यंत माणसाला त्याचा चहा पिण्याचा टाइम होण्याच्या आत त्याच्या हातामध्ये चहाचा कप आहे। जोपर्यंत बायको आहे तोपर्यंत गरम गरम भाकर तयार आहे। पण ज्या दिवशी बायको त्याची साथ सोडल या जगातून जाईल त्या दिवशी हातामध्ये गरम मिळणारा चहा आणि हातामध्ये गरम गरम मिळणारी भाकर भाजी कधी गार होऊन तुमच्या समोर येईल हे तुमच्याही लक्षात येणार नाही। ही गोष्ट मान्य करावं लागेल तुम्हाला। जेवढं वर्चस्व नवऱ्याचं आहे संसारामध्ये तेवढंच वर्चस्व बायकोचंही तितकंच आहे, तितकंच वर्चस्व आहे। मी सांगत असतो एक परिवार सुंदर असा परिवार मायबापानं आयुष्यभर कष्ट केलं, फक्त लक्ष देऊन ऐका थोडंसं। मायबापानं आयुष्यभर कष्ट केलं, लेकरांना घडवलं, 3 मुलं, तिन्ही मुलांना चांगलं चांगलं शिक्षण दिलं, तिन्ही मुलं ऑफिसर झाले, तिन्ही मुलांचं लग्न लावून दिलं, तिन्ही मुलांचं लग्न झालं, 3 नवीन सुना आल्या। ऐका गड्या ऐका, नवीन सुना आल्या आणि सुना महाराज त्या ठिकाणी आल्यानंतर मायबापानं आयुष्यभर कष्ट केलं, मुलांचं चांगलं लग्न लावलं, 3 नवीन सुना आल्या आणि मुलं आपल्या आपल्या कामासाठी आपल्या आपल्या हिशोबाने त्या ठिकाणी निघून गेली। घरी मायबापाच्या मनामध्ये होतं आता आपण त्या ठिकाणी राहायचंय, आपण आता त्या ठिकाणी शेतीवर आपलं उदरनिर्वाह भागू, मायबापाच्या मनात होतं। दोघांनी ठरवलं आता आपण अख्खं आयुष्य लेकरांसाठी घातलं, आता उर्वरित आयुष्य आपण आपल्यासाठी जगू, उर्वरित आयुष्य आपण आपल्यासाठी काढू। दोघांचा मस्तपैकी संसार चालू आहे। पण एक दिवस रात्री याच्या बायकोच्या हृदयामध्ये थोडं दुखायला लागलं। याने रात्री बायकोला दवाखान्यामध्ये घेऊन गेला, दवाखान्यात नेलं, दवाखान्यात दाखवल्यानंतर डॉक्टरने सांगितलेला कॅन्सर आहे, ही काही दिवसाची तुमच्या सोबत आहे। याच्या लक्षामध्ये आलं आपली बायको आपल्या काही दिवसाची सोबत आहे, ज्या बायको सोबत आपण जन्म मरण्याच्या शक्ती खाल्ल्या, ज्या बायको सोबत अख्खं आयुष्य आपण घातलं, ती बायको काही दिवसाची सोबती आहे। हिने एक दिवस न राहून तिच्या नवऱ्याला सांगितलं, अहो मला माहिती आहे मी काही दिवसाची सोबत आहे, पण एक इच्छा आहे आपल्या मुलांना बोलवून घ्या ना, मुलांना भेटायची अपेक्षा। मुलांना फोन लावला, मुलांना सांगितलं अरे तुमच्या आईला कॅन्सर आहे, तुमची आई काही दिवसाची सोबती आहे, अरे भेटायला या आईला आपल्या। मुलांनी सांगितलं बाबा अहो तुम्हाला माहिती आहे काम किती आहे, कंपनीचा लोड किती आहे, आम्हाला जमणार नाही, काही पैसे लागत असेल तर सांगा पाठवून देऊ। मुलांनी नकार दिला। त्यावेळेस याच्या पत्नीने याला समजावून सांगितले बघा मी काही दिवसाची सोबत आहे, पण मी तुम्हाला सांगून जाईल जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे ना तर तुमच्या नावावर जी शेती आहे, तुमच्या नावावर जे घर आहे, तुमच्या नावावरचं एकही तुकडा जमिनीचा मुलांच्या नावावर करू नका। पण यांनी सांगितलं अगं कशाला काळजी करते, अगं आपलेच लेकर आहे कशाला काळजी करते। त्यांनी सांगितलं अहो लेकर जरी आपले असतील पण बाकीचे आपले नाही। मी सांगते तुम्ही ऐका, कळकळून सांगितलं। एक दिवस रात्री महाराज त्या ठिकाणी पुन्हा याच्या बायकोच्या हृदयामध्ये दुखायला लागलं, दवाखान्यात नेणार तेवढ्यामध्ये याची बायको त्या ठिकाणी मरण पावली, बायको मेली। मुलांना फोन लावले, मुलं आले, मुलांनी महाराज त्या ठिकाणी स्वतःच्या आईचा अंत्यविधी केला आणि अंत्यविधी केला आणि दुसऱ्याच दिवशी मुलांनी बाबांना सांगितलं बाबा अहो कंपनीचा लोड आहे, व्यस्तता आहे कामाची, आम्हाला जावं लागलं। साधं मुलं 10वा होईपर्यंत सुद्धा मुलं थांबले, मुलं निघून गेली। एकटा बाप आहे घरी, एकट्या बापाने सगळ्या त्याच्या पत्नीचा अंत्यविधी असेल काय सगळा विधी पार पाडला, पण बाप त्या ठिकाणी एकटा पडला। विचार होता, दोघांनी ठरवलं होतं, मुलांचं लग्न झालं, आता त्या ठिकाणी आपला संसार गुन्ह्या गोविंदाने करू, पण त्या ठिकाणी जी सोबत राहणारी होती बायको ती सोडून गेली, ती राहिली।
एक दिवस विचार केला, जाऊ द्या आपण आपल्या मुलांकडे राहिला. जो मुलांना फोन केला, सांगितले बघा माझ्याकडे जेवढी इस्टेट आहे ना, आपल्याला शेतीवाडी नावावर करायची आहे तुमच्या, आणि मला कोणाकडे तरी एकाकडे राहील. आता गळलेलं पान आहे, आज न उद्या गळणार आहे. इस्टेट मिळणार म्हटल्यानंतर मुलं दुसऱ्या पहिल्या फोनला मुलं त्या ठिकाणी आली. बापाने सगळी इस्टेट मुलांच्या, तिन्ही मुलांच्या नावावर सगळी इस्टेट वाटून दिली. आता बापाच्या मनात होतं आपण कुणातरी एकाकडे राहू, पण जसं बापाने या इस्टेटीची वाटणी केली तशीच त्या मुलांनी याच्या बापाची वाटणी केली. मुलांनी ठरवलं 1 महिना बाप मोठ्याकडे राहील, दुसऱ्या महिन्यामध्ये बाप लहान्याकडं, आणि तिसऱ्या महिन्यामध्ये छोट्याकडे. ज्यावेळेस बापाच्या कानावर शब्द गेले ना, त्यावेळेस त्या बापाच्या हृदयाला काय वेदना झाली असतील याचा विचार. पण त्या मुलाने सांगितलं, बाबा ओ बाबा ऐका ना, आम्हालाही वाटतं तुम्ही आमच्याकडे राहावं, म्हणून आम्ही असा निर्णय घेतला. बापाला वाटलं अरे कदाचित ठीक आहे, मुलांना वाटत असेल आपल्याविषयी प्रेम असेल म्हणून म्हणत असतील. म्हणून बाप महाराज पहिल्या महिन्यामध्ये मोठ्याच्या घरी राहायला गेला, मोठ्या मुलाकडे राहायला गेला. मोठ्या मुलाच्या घरी बाप राहण्यासाठी गेला. पहिल्या महिन्यामध्ये महिन्याच्या शेवटच्या तारखेला माय त्या बापाला चहाचा कप सुद्धा मिळत नव्हता. का? सून सांगायची आज आमचा महिना संपलाय, तुम्ही लहान्याच्या घरी जा आणि तिथं जाऊनच चहा घ्या. ज्या बापानं आयुष्य लेकरांसाठी घातलं त्या बापाला महिन्याच्या शेवटच्या तारखेला चहाचा कप सुद्धा मिळत नव्हता. जोपर्यंत त्याची बायको होती तोपर्यंत गरम चहाचा कप त्याचा टाइम पिण्याच्या आत मिळायचा. कामावून घरी यायच्या आत त्याची बायको त्याच्यासाठी गरम गरम स्वयंपाक करून तयार ठेवायची. आणि आज तोच बाप आहे आज त्या बापाला महिन्याच्या शेवटच्या तारखेला चहाचा कप सुद्धा मिळत नाही, नाश्त्याची प्लेट सुद्धा मिळत नाही. बापानं महिन्याच्या शेवटच्या दिवशी त्याची पिशवी उचलावी आणि मधल्याच्या घरी जावं. मधल्याच्या घरी जाऊन सांगावं, अरे बाळा, ए बाळा ऐक ना, माझ्या गोळ्या संपल्या रे, मला गोळ्या दे ना. त्यावेळेस लहान्यानं सांगावं, अरे आमच्याकडे काय पैशाचं झाड लागलं की काय? आमच्याकडे पैशाचं झाड नाही, तुम्ही मोठ्याकडून आला ना, त्याला चांगली नोकरी आहे, आमच्यासाठी तुम्ही काय केलं? लेकरांनी असं बोलावं. विचार करा महाराज, विचार करा. माय बापाला किती किती वेदना होत असते, किती वेदना होत. महिना संपला की बाप लहान्याकडे जातो. त्या बापाची महाराज रोज अशी सायकल तयार झाली, रोजची सायकल. बाप रडायला लागला त्यावेळेस त्याला त्याच्या बायकोचे शब्द आठवायला लागले. अरे जोपर्यंत आपली सहचारणी आपल्या सोबत होती, जोपर्यंत आपली बायको आपल्या सोबत होती, आपली बायको आपल्याला 4 वेळेस सांगत होती, अहो जोपर्यंत तुम्ही जिवंत राहाल ना तोपर्यंत मुलांच्या नावावर काही करू नका. मी ऐकलं नाही आणि त्याचा हा आज मला परिणाम भोगायतो. म्हणून जीवनामध्ये मी नेहमी सांगत असतो, जीवनामध्ये कोई किसी का नहीं होता, यहाँ पे कोई किसी का नहीं. नाते हे नातू का क्या नाही महाराज. या जगात जोपर्यंत नवरा बायको हे 2 व्यक्ती आहे तोपर्यंत या जगामध्ये सगळं आहे. ज्या दिवशी तुमच्या दोघांमधला एक जण गळाला त्या दिवशी सगळा संसार तुमचा चव्हाट्यावर आला. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. त्या दिवशी तो संसार सगळा संपला. त्या दिवशी तुमची बायको जाईल, त्या दिवशी तुमचं संसारात काही राहणार नाही.